कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही साडी तुझ्यासाठी आपल्या कुलदेवतेच्या मंदिरातनं मागवली आहे। मानाची साडी आहे। रामपुरेंच्या घरात येणाऱ्या सुनेसाठी ही साडी किती महत्त्वाची आहे याची कल्पना आहे ना तुला? हो मॅडम, मला कल्पना आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी तू आणि अथर्वनी एकत्र मिळून गुढी उभारणं किती महत्त्वाचं होतं याची कल्पनाही दिली होती मी तुला। तेव्हा तू ती संधी गमावलीस। तेव्हा तुझ्याबरोबर काय घडलं होतं आठवतं ना तुला? ही जी भीती आहे ना माया, ही कायम तुझ्या मनात अशीच राहू दे। या साडीला घेऊन आपल्या घरात काही महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत। त्यात जर का तू कुठेही कमी पडलीस तर तुझ्या मनात वेदाबद्दल जे विचार येतात ना ते मी तुझ्यासोबत प्रत्यक्षात करीन। काय आवडली ना साडी? हां। आता नेमकं काय करायचंय ते मी वेळ आले की सांगीनच। आता फक्त एवढंच लक्षात ठेव, ही साडी फार महत्त्वाची आहे। आलेच। माया, तुझ्यासाठी आज मी इतकी खुश आहे ना, इतकी खुश आहे ना। आता तुझं लग्न व्यवस्थित पार पडणार याची खात्री आहे मला। आपण त्या साडीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव। त्या साडीला काहीही होता कामा नये। म्हणजे असं समज हवं तर की तू या घरात सून म्हणून येण्याची किल्ली येते। एकदा का ती साडी नेसून तुझ्या घरात आलीस ना की सोन्याहून पिवळं होईल अगदी। पण त्या साडीला काही होऊ देऊ नकोस हं? त्या साडीला जर काही झालं ना तर तुझी सगळी स्वप्न धुळीला मिळतील। तुझं लग्नही रद्द होऊ शकतं माया। आता डोंट वरी, काय करायचं ते मला माहित आहे। छान, आले मी। आता माझं आणि अथर्वचं लग्न कोणीच थांबवू शकणार नाही। काय झालं वेदा? अच्छा, गोष्ट ऐकायची का तुला? बरं, सांगते मी गोष्ट, पण हे एवढं आवरून घेते मग सांगते। हा, सांगते ना वेदा, थांब थोडा वेळ। अगं वेदा, असं मागे मागे येऊन काय होणार आहे? म्हंटल ना तुला सांगणार आहे गोष्ट, पण एवढं आवरून घेऊ का आधी? हा, तू खोलीत जा, मी आलेच लगेच। वेदा, काय करतेस तू? तुला काय वाटलं मला कळणार नाही? बर्फ का खाल्लास? काढ आधी तू तोंडातला बर्फ काढ। आणि असं एकटं एकटं कोण बर्फ खाता? मला पण खायचंय, दोघी मिळून खाऊया। ये ये ये,
थांब मी वाटी आणते. किती खाणार? थांब हा. घे खा तू पण. हळूहळू. वा 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 वेदा, एकदम मस्त असं थंड थंड वाटतंय ना. असं वाटतंय जसं काही तोंडातच फ्रीज तयार झालाय. वेदा, दाताला अशा झिणझिण्या येत आहेत ना. हो ना. हो का. अगं खाली पडलास. काय खाताय तुम्ही? याला बर्फ म्हणतात. एकदम थंड थंड बर्फ खातो. ते कळतं मला, पण तुला कळत नाही की वेदासाठी हे ठीक नाहीये. वेदा बाळा, तुला माहिती ना अशा गोष्टी खायच्या नसतात. आता कुठे तू तापातून उठली आहेस, तर बर्फ खाशील तर परत आजारी पडशील. हां, देते देते शोध. अहो खाते ती तर खाऊ देत ना. वेदाशी बोलून बाळा, परत खाऊ नकोस. ओके, आणि जा आता, जाऊन झोपा, आराम कर. वेदा, वेदा थांब बाळा. वेदा, वेदा. झालं? नाही झालं असेल ना तुमचं समाधान. चांगली हसत होती मुलगी, तिला रडवलत ना तुम्ही. हो, तुमच्या मुलीचा आनंद कशात आहे ना हेच तुम्हाला कळत नाहीये. तिला जे करायला आवडतं, तिचा आनंद ज्यात आहे ते तिला करू द्यात ना. काय प्रॉब्लेम आहे? रोज सकाळी तुम्ही ऑफिसला निघून जाता, पण वेदा शाळेतून आल्यापासून एकटीच रूम मध्ये बसलेली असते. कोणाशी बोलत नाही, कोणाशी खेळत नाही. बरं, स्वतःचं मन रमवावं म्हणून ती काहीतरी करू पाहते, तिच्या गोष्टी करू पाहते, तर तुम्हाला त्यातही प्रॉब्लेम आहे. हायजीन येतं ना मध्ये. तुम्हाला ना फक्त तिच्या शरीराची, आरोग्याची काळजी आहे, मनाची नाहीये. बरं, आम्ही काहीतरी करू पाहतोय तर तुम्हाला त्यातही प्रॉब्लेम आहे. बाप आहात की कोण आहात तुम्ही? तुला काय म्हणायचंय? मला माझ्या मुलीचं मन कळत नाही? तिला हसवण्यासाठी, खुश ठेवण्यासाठी किती प्रयत्न करतो माहितीये तुला? काय उपयोग आहे तुमच्या प्रयत्नांचा? सांगा ना मला, काय उपयोग आहे? जो माणूस स्वतःच्याच आयुष्यात आनंदी नाहीये तो दुसऱ्यांना काय आनंद देणार आहे? जो सतत चिडचिड करत असतो तो दुसऱ्याच्या आयुष्यात सुख, समाधान कसं आणणार आहे? तुमचा दिवस रागात सुरू होतो आणि रागातच संपतो. याचा परिणाम ना वेदावर होतोय, हेच कळत नाहीये तुम्हाला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.